एक पार्टीलाच त्यांच्या पसंती दिलेली आहे। 19 उमेदवार मालेगावमधून इस्लाम पार्टीचे विजयी झालेले आहेत। दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणजे भले सत्तेच्या दिशेने वाटचाल होत नाहीये, पण एकूणच राज्यभरात आपण उबाटा मनसेचं एकत्रीकरण झाल्यानंतरची काही कामगिरी आहे त्यातनं जो काही वेगवेगळ्या ठिकाणांवर आकडा समोर येताना दिसतोय, त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन त्या करताना दिसत आहे। सुषमा अंधारेंनी देखील प्रचाराच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रचार सभा घेतलेल्या होत्या, राज्य पिंजून काढलं होतं। सुषमा अंधारे या दिसतात आणि कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष आहे तो दिसून येतोय। एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना उबाटा किंवा ठाकरे बंधूंचा जी काही युती आहे ती पुढे येऊ शकतात। ते मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी जी आहे ती विजयी झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगर मधून मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट या उभ्या होत्या तिथून आणि तिथून त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांचा विजय झालाय। संजय शिरसाटांवरती टीका झाली, घराणेशाहीची टीका करण्यात आलेली होती, पण घरात त्यांनी तिकीट दिलं नव्हतं। त्यांची मुलगी जी आहे ती आता नगरसेवक झाली, ती विजय झाल्याचं कळतंय। आतापर्यंत जर आपण लक्षात घेतलं तर ठाणेमध्ये प्रभाग 30 मध्ये एमआयएमचे ठाणे प्रभाग 30 मध्ये एमआयएमचे 4 उमेदवार ठाणेमध्ये शिंदेचा बालेकिल्ला, त्या ठिकाणी एमआयएमचे 4 उमेदवार जे ते विजय झालेले। एमआयएमने या सगळ्या विजयी सत्रात म्हणजे एकूणच महापालिकांच्या निकालांमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे। ठाणे प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमचे 4 उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं कळतंय। मोठी बातमी ठाण्यातून समोर येते। सगळ्यात पहिल्यांदा एमआयएमचा ठाण्यात विजय झालेला आहे। आतापर्यंत एमआयएमचा शिरकाव हा ठाणे महापालिकेत होऊ शकलेला नव्हता। बरोबर। तर केडीएमसी मध्ये प्रभाग क्रमांक 29 मधून बातमी येते, भाजपचा विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 29 मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विशाल सर तुम्ही शो केलेला होता, तिथल्या लोकांचं काय म्हणणं होतं, पब्लिक ओपिनियन तिथे काय होतं? 22 जागा बिनविरोध निवडून काय लोकांना सगळं कळतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं लोक त्या पद्धतीनं मागे उभी राहतात आणि आज त्या पद्धतीनं आमच्या मागे उभी राहिलेत, त्यांना लोकांनी झिडका। एक शेवटचा प्रश्न, मुंबईत आपण बघितलं तर दोन्ही शिवसेनामध्ये शिवसेना उबाटा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आपण बघितलं तर उबाटा आघाडीवर आहेत शिवसेनामध्ये, त्यावर कसं पाहतात? हॅलो, दोन्ही शिवसेनामध्ये आपण पाहिलं तर उबाटा हे आघाडीवर आहेत, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कसं पाहतात? नाही शिंदे साहेब पण आहेत ना आघाडीवर, त्यांचे एकत्रित आहेत। शिंदे साहेब आज अनेक ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे। तर माझ्याकडे निकाल नेमका नाही आहे, मी डायरेक्ट आलेलो आहे, परंतु या ठिकाणी निश्चितच शिंदे साहेबांनाही सायझेबल जागा मिळतील आणि महायुती म्हणून आम्ही 150च्या जवळपास त्या ठिकाणी निश्चितच जाऊ। नक्की आमचे उमेदवार 142। आता ठिकठिकाणचे निकाल स्पष्ट होताना आपण बघतो। ठाण्यामध्ये बघा काय परिस्थिती आहे, काय आकडेवारी सांगते। भाजप 12 जागांवर, शिवसेना 30 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 5 जागांवर। तर शिवसेना भवन जे आहे तिथं आता विजयी जल्लोष जो आहे तो केला जातो। अर्थात हा विजयाचा जल्लोष म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीने ते मैदानात उतरलेले होते, जी आकडेवारी सध्या त्यांची समोर येताना दिसते, त्याचा जल्लोष जो आहे तो केला जातोय। बरोबर आहे। प्रस्थापितांना धक्का देऊन जे काही उमेदवार देण्यात आलेले होते ते विजयी झालेत आणि त्या विजयाचा हा जल्लोष असणार आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊया। आमचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे कोणाचं आव्हान काय होतं ते समोर तुमच्या सिद्ध झालेलं आहे। मिलिंद वैद्य यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे, विशेष म्हणजे ते 6व्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत। याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झाली आहे ते आपण बघत आहात। वायकरांची मुलगी असेल, राहुल शेवाळेंची भाऊजाई असेल, सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल, यांची जी दानादान उडाली, यातनं एक स्पष्ट होतंय की खूप भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे, तो सामान्य शिवसैनिक, तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे। मी पुन्हा एकदा खात्रीनं सांगते, 3 वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय, आम्हाला खात्री आहे की महापौर ठाकरेंचं बसेल। अर्थात ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर होती, पण ही निष्ठावंतांची लढाई होती। ज्यांनी रोज बातम्या देऊन अक्षरशः डोकं पिकवलं होतं
की रोज ठाकरेंना धक्के, रोज ठाकरेंना धक्के. पण आता लक्षात आलं असेल की ठाकरेंना धक्के अशा कितीही बातम्या दिल्या तरी गद्दारांच्या सोबत किती टक्के, तर फार फार तर खोकेवाल्यांचे टक्के त्यांच्या सोबत असतील. पण सामान्य शिवसैनिक ज्या पद्धतीने इथे महेश सावंतांनी एक लढत दिलेली आहे, मिलिंदजी निवडून आलेले आहेत, आमच्या लोना रावतजी निवडून आलेले आहेत, आमच्या सकीना शेख निवडून आलेले आहेत, निशिकांत शिंदेची लढत ही फार महत्त्वाची लढत होती, ते निवडून आलेले आहेत. नाही, निशिकांत शिंदेच्या विजयाबद्दल एवढंच सांगेल की सरवणकरांना किंवा या सगळ्याच लोकांना धडा मिळाला असेल की तुम्ही कितीही आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. एक एक करत निकाल जे ते समोर येताना दिसतात. पुण्यात भाजपचं दुसरं पॅनल विजयी झालेलं आहे. पॅनल टू पॅनल, जनतेनं पॅनल टू पॅनल मतदान केल्याचं दिसतंय. या सगळ्या याच्यामध्ये आता आपण पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी महानगरपालिका म्हणून पुणे महानगरपालिकेला ओळखलं जातं. त्यामध्ये जर हे देखील म्हटलं गेलं या सगळ्या याच्यात की मिनी विधानसभा अशी निवडणूक या पद्धतीने मेट्रोपॉलिटन सिटी आहे पुणे. मुंबईनंतर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मायग्रेशन होतं, त्यामुळे पुणेमध्ये आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज केडीएमसीतून. प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचा विजय झालेला आहे. केडीएमसी मध्ये 22 जागांवर बिनविरोध उमेदवार हे आलेले होते निवडून आणि आता आपण बघतोय केडीएमसी मध्ये प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचा विजय झालाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तिथे देखील अगदी घासून लढत होती, पण 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यात आलेले होते यापूर्वी, ज्या पॅटर्नवरनं मोठी टीका देखील महायुतीवरती करण्यात आलेली होती. पण आता मुंबईकडे एक नजर टाकूया. मुंबईत काय घडतं बघा. मुंबईत भाजपच्या अनिता वैती आघाडीवर असल्याचं कळतंय. महायुती ऑलरेडी सत्ता मिळवणार हे स्पष्ट झालेलं आहे. त्यांना एकाच जागेची त्या ठिकाणी गरज होती, पण आता मुंबईत भाजपच्या अनिता वैती जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं कळतंय. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाची घडामोड पुढे येते. आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते, पण तुम्ही पाहत राहा मध्ये मध्ये न्यूज 18 मराठी पाहत राहा. मुंबई वॉर्ड क्रमांक 106 भाजपचे प्रभाकर शिंदे हे पिछाडीवर आहेत आणि तिथेच मनसेचे सत्यवान दळवी हे आघाडीवर आहेत. तर मराठी माणसाने मनसेला पसंती दिलेली दिसते. मनसेचे सत्यवान हे आघाडीवर आहेत. वॉर्ड क्रमांक 106 मध्ये भाजपचे प्रभाकर शिंदे हे पिछाडीवर दिसून येतात. या आघाडी पिछाडीचं चित्र अजून स्पष्ट होण्याकरता आपल्याला पुढले 2 तास आणखीन वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर चित्र जे ते स्पष्ट झालेलं असेल. पण राज्यातल्या 27 महापालिका निवडणुकांचा सत्तेचा कारभारी कोण हे लक्षात घेत असताना जनतेचा कौल जो आहे तो स्पष्ट होताना दिसतोय. मुंबईत जवळपास स्पष्ट झालेलं आहे की सत्तेच्या दिशेनं महायुती जी आहे ती वाटचाल करते. पुन्हा एकदा आपण ट्रक्सच्या माध्यमातून सांगणार आहोत की कुठल्या ट्रकमध्ये किती उमेदवार हे विजयी झालेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर 25 जागांवरती शिवसेना जी ती मुंबईत आघाडीवरती, राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवरती आघाडीवरती आहे. त्याचबरोबर आपण जर पुढचेही इतर पक्षांच्या बाबतीत लक्षात घेतलं तर शिवसेना उभाटा युबीटी जे ते 57 जागांवरती आघाडीवरती, काही ठिकाणी त्यांचा विजय देखील झालेला आहे. मनसेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 9 जागांवर मनसे जे ते आघाडीवरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 जागेवरती आघाडीवर असल्याचं कळतंय. पाठोपाठ काँग्रेसबद्दल देखील बोलायला पाहिजे. काँग्रेस 12 जागांवरती आघाडीवरती, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत. आणि सगळ्यात जास्त आघाडीचा आकडा जर आपण लक्षात घेतला प्रियंका, तो आहे भाजपचा. त्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की मुंबईत महायुती सत्ता स्थापन करते. सत्तेच्या दिशेने त्यांची वाटचाल ही पूर्ण झालेली आहे. त्यांना एकाच जागेची खरं तर बहुमताकरता गरज होती, पण आकडे अजून स्पष्ट होत आहे. बरोबर. आता आपण लातूरची आकडेवारी आपण पाहूयात. लातूरमध्ये काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 20 जागांवर. तो अधिकार आहे तो या आरो साहेबांनी राबवलेला नाही. मग मुळामध्ये या जर राबवला नसेल, त्या मशीनचे नंबर मॅच होत नसेल तर तुम्ही आमच्या समोर कुठल्या मशीन आणून दाखवतायत. आता आरो साहेब म्हणतात मशीन बदललं गेलं असा आरोप आहे का? एक्झॅक्टली. आता त्यांचं म्हणणं आहे की लिस्टला 27चं पान गेलं का 28चं. निवडणूक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक प्रोसिजर ही लोकशाहीनी पारदर्शक आणि चुका न होता होणं गरजेचं आहे. की तुमची चूक झाली आहे का नाही झालंय ते पुराव्यानिशी त्यांनी आम्हाला कायदेशीर दिलं पाहिजे. आणि इथे कोणताही राडा वाडा गाडा नाही. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रक्रियेने लोकशाहीने प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे. आता इथे काय करतायत, आरो साहेब पोलिसांचा आधार घेतायत आणि पोलिसांनी आरोंची वकिली नाही करायची. आम्हाला निर्णय आरोंचाच आणि पुरावे आरोच दाखवणार. तुमच्यासोबत दमदाटी केली जाते का? येस, आमच्यासोबत दमदाटी केली जाते. बोलू नका हे नका तर आम्ही ऐकणार नाही.
पोलिसांनाही आम्ही विनंती केले, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही आम्ही आमची पण काळजी घेतलेली आहे. परंतु आमची निवडणूक प्रोसिजर पारदर्शकपणे झाली पाहिजे. जर तुम्ही नंबर बदलले तर त्या नंबराची सही शिक्क्याची प्रत उमेदवाराच्या प्रतिनिधींना का देण्यात आली नाही, म्हणजेच तुम्ही दिली नाही तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. कारण का लोकांच्या जनमतातला वेगळा की ज्या उमेदवारांना लोकांनी उभं केलं नाही, अहो ते 500-500, 1000-1000, 2-2, 3-3 हजारांनी पुढे. मशीन मध्ये घोळ कसा केला, म्हणजे काय सिरियल नंबर बदललं, तुमच्या समोर झालं, तुमची काही लोक होती तिथं? एक लक्षात घ्या, सांगितलं मी परत किस्सा तुम्हाला की निवडणूक सुरू झाल्यावर 11 तारखेला यांनी आमची बैठक घेतली. उमेदवार प्रतिनिधी, उमेदवार, त्यांची लोक, साक्ष आणि पंच सगळे मशीन्स आम्हाला दाखवले. ही मशीन, हा नंबर हा आहे. आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्याच्यावर सह्या केल्या, त्या मशीन त्या रूममध्ये गेल्या. आता आम्ही या आविर्भावात आहोत की आमच्या बरोबर धोका होणार नाही, त्याच मशीन आमच्या टेबलावर येतील. परंतु त्या मशीन टेबलावर न येता दुसऱ्या मशीन आमच्या टेबलावर आल्या. मग जेव्हा आमचे पोलिंग एजंट आहे, मशीन नंबर का मॅच होत नाही हा पहिला प्रश्न तिथं मुद्दा उभा राहिला. तर पहिला जेव्हा एक मशीन मॅच होत नाही, आपण समजून ह्युमॅनिटी आहे, माणसांकडनं एखादी चूक होऊ शकते. 17 मशीन मॅच होत नाही, ही चूक असू शकते. अहो आम्हीही वकील, आम्हालाही प्रक्रिया. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. आत्ताच रुपाली ठोंबरेंचं बोलणं आपण ऐकलं. भाजपचा 14 जागांवर विजय झालेला आहे. भाजपची विजय घौड राज्यातील 29 महापालिका आणि या 29 महापालिकांचे निकाल समोर येत असताना आपण बघतोय भाजपचं निर्विवाद वर्चस्व या निकालांवरती दिसून येत आहे. भाजपची आघाडी ही कायम आहे. भाजपच्या रवी राजांचा पराभव झालेला आहे.